श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. मी अभिनवगिरी गुरुजी, श्री स्वामी समर्थ मठ, क्षेत्र प्रयाग. बऱ्याचदा तुलसी विवाहासाठी गुरुजी किंवा ब्राह्मण भेटत नसल्यामुळे आपण या पद्धतीने, म्हणजेच पुढे जे मी सांगणार आहे त्या पद्धतीने आपण पूजेची मांडणी आणि विवाहाचा विधी संपन्न करून घ्यावा. तुलसी विवाह 2025 यावर्षी तुलसी विवाह मुहूर्त 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत तुलसी विवाह मुहूर्त असणार आहे. कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशी तिथी रविवार या दिवशी गोरज मुहूर्तावर तुलसी विवाह करून घ्यावा. या दिवसाला देव उठणी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. रविवारी जर आपल्याला तुलसी विवाहाचा मुहूर्त शक्य नसल्यास तर दुसऱ्या दिवशी किंवा पौर्णिमेपर्यंत हा तुलसी विवाह संपन्न करून घेतला तरी सुद्धा चालू शकतो. आता या विवाहाची किंवा या कार्याची मांडणी कशी करावी हे थोडक्यात जाणून घेऊया. चला तर मग, तुलसी विवाहासाठी मांडणी करताना तुळशीची कुंडी सजवून तिच्या भोवती उसाचा किंवा धांड्याचा मांडव उभा करून घ्यावा. आता उसाला तुळशीचा मामा असं मानून ऊस मांडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुळशीला नवीन वस्त्र नेसवून पाट्यावर स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. त्यानंतर अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून तुळशी आणि बाळकृष्णाचा विवाह संपन्न करावा. आता तुळशी विवाह मांडणी कशी करावी हे थोडक्यात मी आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे तुम्हाला. तुळशीच्या कुंडाभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करावी. तुळशीच्या चारही बाजूंना ऊस लावून मंडप उभा करावा. आता त्यामध्ये बाळकृष्ण मूर्ती ही कशी ठेवावी. बाळकृष्ण मूर्ती ही तुळशीसमोर पाट्यावर तांदळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. बाळकृष्णाच्या मूर्तीचे तोंड नेहमी पश्चिमेकडे ठेवावे. पश्चिमेकडे करून ती मूर्ती, म्हणजे तोंड हे पश्चिमेकडे असलं पाहिजे मूर्तीचं. पश्चिम दिशेला तोंड करून ती मूर्ती पाटावरती ठेवायची आहे. आता याचा विधी कसा आणि काय करावे हे थोडक्यात मी तुम्हाला आता सांगणार आहे. तुळशीला नवीन वस्त्र पांघरावे. बाळकृष्ण आणि तुळशीला हळद लावून घ्यावी. म्हणजे जसं आपण इतर लग्नामध्ये करतो तशाच पद्धतीनं हळद लावून घ्यावी. पुण्यावाचनाचा विधी करावा. आता पुण्यावाचनाचा विधी म्हणजे काय करावं. सर्वप्रथम अग्नी प्रज्वलित करावी, म्हणजेच समई लावून घ्यायची आहे. समईचं आवाहन करायचं, दीपदेवतेचं आवाहन करायचं आहे. त्यानंतर एक त्या चौरंगावरती, म्हणजे जो पाट मांडलेला आहे त्या पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यावरती गणेशाची मूर्ती ठेवावी. आता शुभ कार्याच्या सुरुवातीला गणेशाचं आवाहन करून त्याचं पूजन करावं लागतं. तर गणेशाची मूर्ती ही तामणात घेऊन त्याच्यावरती पाणी वगैरे घालून अभिषेक करून घ्यावा आणि गणेशाचं आवाहन करून प्रार्थना करावी. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती आणि तुळशीची षोडशोपचार पूजा आणि पंचोपचार पूजा करावी. विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण मूर्ती आणि तुळशीमध्ये अंतरपाट धरून विवाह लावावा. मंगलाष्टका म्हणाव्या. नंतर तुळशीचे कन्यादान करावे. आता तुळशीचे कन्यादान म्हणजे आपल्याला कन्यादानापेक्षा मोठं दान असं कुठलं, पवित्र दान असं कुठलंही नाही. त्यामुळे कन्यादान हे खूप मोठं पवित्र दान आहे. आणि त्यानंतर आरती घेऊन मंत्रपुष्पांजली घ्यावी. आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जर काही शंका असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर विचारू शकता. धन्यवाद.